माझं आहे का? जरा अनोळखी रस्त्यानं भटका, अनोळखी चेहरे ओळखीचे करा, अनोळखी आवाज, अनोळखी गंध, अनोळखी दृश्य, अनोळखी जगणी, अनोळखी माणसं सगळी ओळखीची करा. आणि असं कराल ना तर कमीत कमी 5 वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल. हे आमच्या जिल्लो बिल्लो बिल्लो. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात गोव्याच्या दिशेने चाललेलो असताना दोन्ही आहे. आणि निसर्गाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर नक्की कोकण आणि गोवा या मार्गावरती फिरायला हवं. आणि आयुष्यात एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. माणूस केव्हा जाईल सांगता येत नाही. बघा तुम्ही कसा रस्ता आहे, जबरदस्त. आणि दोन्ही साईडनी एकदम झाडांचं महत्व जे आहे, ज्यावेळेस आपल्याला दोन्ही साईडनी हिरवेगार असं झाडं दिसतात त्यावेळेस एक मनमुराद आनंद घेता येतो आणि ऑटोमॅटिकली आपण आनंद होतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तो आमचा आर्यन अत्यंत विचित्र अशी त्याच्या मम्मीवर येतो. आणि हे त्याच्या मम्मीवरच आहे. तो पण त्याच्या मम्मी सारखाच आहे. तो दिवेकर सरपा गरीब. आणि हे बाई त्याची मम्मी. आणि हो आर्यन. आणि हे बाई तनू. तनूला थोडा त्रास झाला. तनू हाय तनू. आणि ही फक्त हसती आहे, हिलाही त्रास होतोय मनातून. आणि बघा खूप छान असं मंदिर, सुंदर मंदिर आहे बघा. खरंच झाडं जगवा, झाडे लावा, झाडे जगवा जे आपण म्हणतो, एकांतर बघा असा निसर्ग जर झाडं जपले तर बघा किती सुंदर आहे निसर्ग. आपण पुढे जाणार आहोत. खूप छान छान असा स्पॉट आपण घेणार आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि गोव्याला गेल्यानंतर समुद्रात असेल किंवा आणखी भरपूर ठिकाणी आपण जाणार आहोत आणि फुल एन्जॉय घेणार आहोत. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ए चिमटी. आणि हे आमचे वाहन चालक सिद्धिभाई खूप सुंदर अशी गाडी चालवतात ते. आणि पोहोचतोय आता गोव्यात पोहोचताय आणि दाखवू तुम्हाला पुढचा ब्लॉग. हा यस. मुंबईची आठवण. किती मोठा पण हे पुढे